ठाणे महानगरपालिकेमध्ये 15व्या वित्त आयोगाअंतर्गत स्टाफ नर्स आणि MPWची वॅकेन्सी निघालेली त्याचं हे डिटेल PDF याच्यामध्ये बघा. ठाणे महानगरपालिका 15व्या वित्त आयोगाअंतर्गत याच्यामध्ये GNM फिमेल आणि GNM मेल, त्याच्यानंतर MPW इतक्याची वॅकेन्सी. ह्याच्यामध्ये मेल फिमेल सेपरेट डिवाईड करून दिले. ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन याच्यामध्ये एज लिमिट दिलेले मिनिमम 18 मॅक्झिमम 38पर्यंत. कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन एज मिळून जातं. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज तुमचं जे असेल ते. याच्यात टोटल नंबर ऑफ पोस्ट बघा. फिमेलसाठी 24 आणि मेलसाठी 3 आहेत. इथे कॅटेगरी वाईज डिवाईड करून दिलेलं आहे कोणत्या कॅटेगरीला किती वॅकेन्सी आहे. त्याच्यानंतर एसेन्शियल क्वालिफिकेशन BSc नर्सिंग किंवा GNM विथ MNC रजिस्ट्रेशन. ठीक आहे, GNM BSc काही असेल चालेल, दोन्हीपैकी रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. आणि एसेन्शियल एक्सपिरियन्स याच्यामध्ये सांगितलं की प्रेफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स पर्सन. आणि इथं पुढे पेमेंट दिलेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यासाठी हे NHMची वॅकेन्सी असल्यामुळे 11 महिने 29 दिवस कंत्राटी स्वरूपाची वॅकेन्सी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरून मी खाली तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये गुगल फॉर्म आहे, तो गुगल फॉर्म भरायचा आहे. त्याची प्रिंट काढायची आणि तो भरलेला फॉर्म तुम्हाला इथे जो त्यांनी पत्ता दिला आहे बघा, अर्ज विहित नमुन्यात, 4था मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन, सेनानी जनरल अरुण कुमार मार्ग, चंदनवाडी 5 पाकाडी ठाणे. तर इथं तुम्हाला हे 16 तारखेच्या आधी तुम्हाला तिथं ते फॉर्म सबमिट करायचं आहे. 16 मार्च दुपारी 2 वाजेपर्यंत तिथं ते अर्ज सादर करायचे आहेत. याच्यामध्ये बघा तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन वगैरे सर्व हे ThaneCity.gov.in या वेबसाईटवर मिळून जाईल. याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवाराने सादर करणे बंधनकारक राहील. याच्यामध्ये तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे तो आधी बघा. इथे खाली त्यांनी अर्ज भरण्यासाठी गुगल फॉर्म लिंक सांगितले. ह्या फॉर्मवर ही जी लिंक आहे याच्यावरून तुम्हाला गुगल फॉर्म ओपन होईल किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल ग्रुपची, तिथं जॉईन केलं. तुम्हाला मी ग्रुपवर पण टाकलेली आहे लिंक ऑलरेडी, तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पण ह्याची लिंक मिळून जाईल. ते लिंकवर क्लिक केलं तुम्हाला गुगल फॉर्म ओपन होईल. तो गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून जो आत्ता मी तुम्हाला ॲड्रेस सांगितला होता हा वाला, ठीक आहे, या ॲड्रेसवर तुम्हाला 16 तारखेच्या आधी तिथं जमा करायचं आहे तो नेऊन. त्याच्यानंतर बघा शैक्षणिक तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रम माहिती तपशील. याच्यामध्ये ते जनरल टर्म्स अँड कंडिशन आहे जे दरवर्षी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये कंत्राटीचा दौर असल्यामुळे तुमचा अनुभवाचा तपशील, तुमचा जर एक्सपिरियन्स असेल तर सिलेक्शनचे जास्त चान्स आहे, कारण त्याच्यामध्ये एक्सपिरियन्सला मार्क असतात त्याच्यामुळं. आता याच्यामध्ये कागदपत्र सादर करणे, तुमचे जे काही क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्या ॲप्लिकेशनसोबत अटॅच करायचे. आता याच्यामध्ये अर्ज शुल्क 10. आता याची जी फीस आहे ती फीस बघा, जे नॅशनलाइज बँकेचा तुम्हाला DD काढावं लागेल, ठीक आहे. आणि जे अनरिझर्व कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत खुल्या प्रवर्गासाठी बघा 750 रुपयेचा DD आहे. आणि जे रिझर्व कॅटेगरीतून अप्लाय करणार आहेत त्यांना 500 रुपयेचा DD काढायचा आहे. तर DD तुम्हाला इथे त्यांनी जे दिले, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ह्या नावाने तुम्हाला DD काढायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी अर्जात दिलेली माहिती स्पष्टपणे नमूद करायची आहे. त्याच्यामध्ये तुमचं एज रिलेटेड बघा, इथं ओपनसाठी 38, रिझर्व कॅटेगरीसाठी 43 एज लिमिट दिलेली आहे, तोपर्यंत फॉर्म भरता येईल. त्याच्यानंतर खाली हे NHMचे जे जनरल टर्म्स अँड कंडिशन आहेत त्याचा अर्ज भरण्याच्या इतर सूचना, ठीक आहे. याच्यामध्ये हे कॉमनच आहे. तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट्स याच्यासोबत अटॅच करायचे आहेत. तुमचं 10वी 12वी, तुमचं डोमेसाईल, त्याच्यानंतर कॅटेगरीतून फॉर्म भरणार असताल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर EWSमधून म्हणून असले EWS सर्टिफिकेट, SCBC सर्टिफिकेट, MSCIT, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, तर हे सर्व सोबत अटॅच करायचं. तुमचे सिलेक्शन या क्रायटेरियाप्रमाणे होईल. याच्यामध्ये इथे त्यांनी मार्क्स दिलेत. पदासाठी किती, त्याच्यानंतर आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा जास्त असेल तर किती, त्याच्यानंतर एक्सपिरियन्सला किती, तर ते त्याच्यासाठी मार्क्स दिलेले आहेत. त्याप्रमाणे तुमचं फायनल स्कोअर बनेल आणि त्याच्या बेसवर सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर जे कागदपत्र पडताळण्यासाठी 1:3 या रेशोमध्ये कॅन्डिडेट DVसाठी बोलवले जातील. हे जनरल सूचना आहेत, सर्वसाधारण सूचना. याच्यामध्ये तेच आहे काउंट, ठीक आहे. 16 तारखेच्या आधी तुम्हाला हे फॉर्म सबमिट करायचे 2 वाजेपर्यंत, ठीक आहे. गुगल फॉर्मची लिंक आधी तुम्हाला हा गुगल फॉर्म भरायचा आहे, जे आता मी सांगितली ती लिंक तुम्हाला हा वाला, ठीक आहे. तर इथे तुम्हाला हे गुगल फॉर्म भरायचं आहे आणि त्याची प्रिंट काढून त्याच्यासोबत DD आणि आता जे तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगितले ते वाले डॉक्युमेंट सर्व जोडून ह्या ॲड्रेसवर जमा करायचे, ठीक आहे. चला, याच्यावरती काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथे जॉईन करून विचारता.